श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या बाळा, तुझ्या आयुष्यात अडथळे येतात म्हणून तू चुकीच्या मार्गावर आहेस असं समजू नकोस. कधी कधी मी तुझ्या वाटेला थोडा वेळ थांबतो, कारण पुढे तुझ्यासाठी त्यापेक्षा मोठं काहीतरी ठेवलेलं असतं. तुला आज जे नकारासारखं दिसतंय ते उद्या माझी कृपा आहे हे तुला समजेल. फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि मनात मनात राहा, स्वामी, जे होईल ते माझ्या भल्यासाठीच होईल. माझ्या लेकरा, प्रत्येक अडथळा तुझ्या नशीब खराब असल्याचं लक्षण नसतं. काही अडथळे तुझी परीक्षा घेतात, काही तुला शिकवतात आणि काही तुला चुकीच्या माणसांपासून वाचवतात. म्हणून संकट आलं की घाबरू नकोस. माझा हात तुझ्या डोक्यावर आहे एवढं लक्षात ठेव. तू ज्या गोष्टींसाठी खूप दिवसांपासून प्रार्थना करतोयस ती अजून मिळाली नाही म्हणून निराश होऊ नकोस. कदाचित तिच्यासाठी योग्य वेळ अजून येईल नाही. मी तुझी इच्छा ऐकली आहे बाळा, पण मला तुझ्यापेक्षा तुझ्या आयुष्याची जास्त काळजी आहे. म्हणून माझ्या वेळेवर विश्वास ठेव. माझ्या बाळा, तुझ्या वाटेवर काटे आले म्हणून प्रवास सोडू नकोस. कधी कधी काट्यानंतरच फुलांची बाग येते. तू फक्त चालत राहा. तुझं प्रत्येक पाऊल मला माहीत आहे. तू पडशील तेव्हा तुला उचलण्यासाठी मी तिथेच असेन. ज्या माणसांनी तुला सोडलं त्यांच्यासाठी रडू नकोस. प्रत्येक व्यक्ती तुझ्या आयुष्यात कायमची राहण्यासाठी येत नाही. काही लोक तुला थोडा धडा शिकवण्यासाठी येतात आणि निघून जातात. त्यांच्या जाण्याने रिकामेपणा निर्माण झाला असेल, पण त्या जागी मी तुझ्या आयुष्यात नवीन सुख आणण्यासाठी जागा करत असतो. माझ्या लेकरा, तुला वाटतंय की तुझं आयुष्य थांबलं आहे, पण खरं तर तुझ्यासाठी एक नवीन सुरुवात तयार होत आहे. थोडा वेळ शांत राहा. घाईत निर्णय घेऊ नकोस. मी जेव्हा दार उघडतो तेव्हा तुला मागचे बंद दरवाजे का झाले होते हे स्वतः समजेल. तुझ्या डोळ्यातलं प्रत्येक अश्रू मला दिसते बाळा. तू जगापासून तुझं दुःख लपवू शकतोस, पण माझ्यापासून नाही. म्हणून मन मोकळं करून माझ्याशी बोल. शब्दांची गरज नाही, तुझ्या मनातील हक्कही माझ्यापर्यंत पोहोचते. तुला वारंवार अपयश मिळतंय म्हणून स्वतःला कमी समजू नकोस. अपयश म्हणजे शेवट नाही. कधी कधी ते तुला योग्य मार्गावर आणण्यासाठी माझं एक माध्यम असतं. पुन्हा प्रयत्न कर. तुझ्या मेहनतीला माझ्या आशीर्वादाची साथ मिळाली तर मार्ग नक्कीच सापडेल. माझ्या बाळा, काही गोष्टी मी तुझ्यापासून दूर ठेवतो कारण त्या तुझ्यासाठी योग्य नसतात. तुला त्यावेळी दुःख होतं, पण काळ पुढे गेल्यावर तुला जाणवतं की मी तुला वाचवलं होतं. म्हणून प्रत्येक नाही मागेही माझी कृपा असू शकते. तुझ्या आयुष्यात अडथळे आले की लोक काय म्हणतील याचा विचार करू नकोस. लोक तुझ्या संघर्षात तुझ्यासोबत नव्हते, मग तुझ्या निर्णयाचा भार त्यांच्या शब्दांवर का ठेवतोस? माझ्यावर विश्वास ठेव. तुझं आयुष्य माझ्या नजरेसमोर आहे. तू खूप सहन केलं आहेस बाळा. आता प्रत्येक दुःखाला तुझं नशीब समजू नकोस. अंधार कितीही मोठा असला तरी पहाट येतेच. तुझ्या आयुष्यातही सुखाची वेळ येणार आहे. फक्त थोडा संयम ठेव आणि माझं नाव घे. माझ्या लेकरा, तुझ्या आयुष्यात उशीर होत आहे म्हणून मी विसरलो आहे असं समजू नकोस. मी उशीर करू शकतो, पण अन्याय करत नाही. तुझ्यासाठी योग्य वेळ, योग्य व्यक्ती आणि योग्य संधी मी योग्य वेळी तुझ्यासमोर आणेन. कधी कधी तुला वाटेल, स्वामी माझं ऐकत का नाही? पण बाळा, मी तुझं प्रत्येक बोलणं ऐकतो. फक्त तुझ्या इच्छाप्रमाणे लगेच उत्तर देत नाही, कारण मला तुझ्या आजचं चूक नाही तर तुझ्या आयुष्यभराचं कल्याण पाहायचं आहे. ज्या गोष्टीसाठी तू रात्रंदिवस मेहनत करतोयस त्यात अडथळे आले म्हणून थांबू नकोस. तुझी मेहनत कधीही वाया जात नाही. प्रत्येक प्रयत्न तुझ्यात काहीतरी नवीन निर्माण करतो. चालत राहा बाळा. मी तुझ्या प्रयत्नांना साक्षीदार आहे. माझ्या बाळा, तुझ्या आयुष्यातील काही अडथळे तुझी ताकद तुलाच दाखवण्यासाठी येतात. तुला स्वतःची किंमत कळावी म्हणून काही परीक्षा आवश्यक असतात. म्हणून संकटाला शत्रू समजू नकोस. त्यातून शिक आणि पुढे जा. तुला जे गमावलं त्याचीच चिंता करू नकोस. माझ्याकडे पहा, कारण मी जेव्हा काही दूर करतो तेव्हा अनेकदा त्यापेक्षा चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार करत असतो. विश्वास ठेव. तुझ्या आयुष्याची कथा अजून पूर्ण झालेली नाही. माझ्या लेकरा, दुसऱ्यांच्या आयुष्याची स्वतःची तुलना करू नकोस. त्या
त्यांचा मार्ग वेगळा आहे आणि तुझा मार्ग वेगळा आहे. कोणाला लवकर मिळतं, कोणाला उशिरा मिळतं, पण माझ्या प्रत्येक लेकरांसाठी वेळ वेगळी असते. जेव्हा तुला वाटतं की सगळे मार्ग बंद झाले आहेत, तेव्हा माझ्याकडे वळ, कारण जगाने दरवाजे बंद झाले तरी माझ्याकडे येणारा मार्ग कधीच बंद होत नाही. माझं नाव घे आणि पुन्हा सुरुवात कर माझ्या बाळा. तुझ्या आयुष्यातील अडथळ्यांमुळे तुझे मन कठीण होऊ देऊ नकोस. परिस्थिती कठीण असली तरी मन प्रेमाने भरलेलं ठेव, कारण तुझ्या मनाची शांतता हीच माझी खरी कृपा आहे. तू ज्या संकटातून जात आहेस ते कायमचं नाही. आजचा दिवस कठीण असेल, पण उद्याचा दिवस वेगळा असू शकतो. म्हणून आजच्या दुःखांवरून संपूर्ण भविष्याचा निर्णय घेऊ नकोस. माझ्यावर विश्वास ठेव आणि एक दिवस एका वेळी जग. माझ्या लेकरा, काही वेळा मी तुला थांबवतो, कारण तू ज्या दिशेने जात असतोस ती दिशा तुझ्यासाठी योग्य नसते. तुला माझा अडथळा वाटतो, पण तो माझा संरक्षणाचा हात असतो. म्हणून प्रत्येक विलंबाचा शाप समजू नकोस. तुझ्या मनात एक इच्छा आहे आणि तू ती कोणालाही सांगितलेली नाहीस हे मला माहीत आहे. तू शांतपणे माझ्यासमोर ती इच्छा ठेवलीस ना, मग आता तिच्यासाठी सतत चिंता करू नकोस. प्रार्थना केल्यानंतर विश्वास ठेवणे ही भक्तीचाच एक भाग आहे. माझ्या बाळा, तुझ्यावर संकट आलं की मी एकटा आहे असं कधीही म्हणू नकोस. तू माझं नाव घेतोस त्या क्षणी तुझ्या मनात आणि माझी आठवण जागी होते. त्या आठवणीला घट्ट धरून ठेव. तीच तुला पुन्हा उभं करेल. ज्या दिवशी तुला तुझं आयुष्य संपल्यासारखं वाटतं त्या दिवशी कदाचित नवीन अध्याय सुरू होत असतो. म्हणून एक वाईट प्रसंगामुळे संपूर्ण आयुष्याला वाईट समजू नकोस. अजून खूप सुंदर क्षण तुझी वाट पाहत आहे. माझ्या लेकरा, लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही तरी तू स्वतःवर विश्वास ठेव, आणि स्वतःवरचा विश्वास कमी झाला तर माझ्यावर विश्वास ठेव. तू पडला तरी मी तुला पुन्हा उभं करण्यासाठी शक्ती देईन. फक्त हार मानू नकोस. तुझ्या मनाला शांतता हवी आहे ना बाळा? मग प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडावी अशी अपेक्षा सोड. काही गोष्टी स्वीकार आणि काहीसाठी प्रयत्न कर. जिथे तुझी मेहनत संपत्ती तिथे माझ्यावरचा विश्वास सुरू ठेव. दे माझ्या लेकरा, तुझ्या आयुष्यातील संघर्ष तुझी ओळख नाही. तू संघर्षातून जात आहेस, पण तू संघर्षच नाहीस. तुझ्यासाठी खूप सामर्थ्य आहे. आज तुला ते दिसत नसेल तरी वेळ आल्यावर तुला तुझ्या शक्तीचा अभिमान वाटेल. तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यातून शिक, पण भूतकाळात अडकून राहू नकोस. गेलेला दिवस परत येत नाही. आज माझं नाव घे, मन शांत कर आणि पुन्हा एक पाऊल पुढे टाक. तुझ्यासोबत मी आहे माझ्या बाळा. तुला माझ्याकडून मोठा चमत्कार हवा आहे ना, तर आधी तुझ्या मनातला भीतीचा अंधार दूर कर. विश्वास ठेव, मेहनत कर आणि योग्य कर्म करत राहा. अनेकदा चमत्कार बाहेर घडण्याआधी आपल्या मनात घडतो. तू कितीही दूर गेला तरी माझ्यापासून दूर जाऊ शकत नाहीस. तुझं मन माझ्याकडे एकदा प्रेमाने वळलं की मी तुला सोडणार नाही. अडथळे येतील, परीक्षा घेतील, काही लोक साथ सोडतील, पण माझी कृपा तुझ्यासोबत असेल. आणि शेवटी एवढंच लक्षात ठेव माझ्या बाळा, तुझ्या आयुष्यात अडथळा आले म्हणजे मी तुझ्यापासून दूर गेलो नाही. कधी कधी मीच तुझ्या पुढे उभा राहून तुला चुकीच्या वाटेपासून वाचवत असतो. आज तुझ्या डोळ्यातलं अश्रू असतील, पण उद्या त्याच अश्रूंचं कारण तुला समजेल. तू फक्त माझं नाव घेत राहा, चांगलं कर्म करत राहा आणि मनात विश्वास ठेव. माझे स्वामी माझ्यासोबत आहे, मग मला घाबरायचं कारण नाही. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.